ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच सगळ्यात तो की सगळीजण हॉलमध्ये एकत्र बसलेली असताना त्यांची चर्चा रंगलेली असते. कारण त्यांना असं वाटत असतं की आता सगळं नॉर्मल चाललंय. पण प्रतिमा आत्या मात्र आता म्हणत असतात की मला असं वाटतं की आपण आहे ना तन्वीचा शोध घ्यायला हवा. कारण तन्वीचा शोध आपण अजूनही घेतलेला नाही आहे. तर आपण तन्वीला शोधलं तर बरं होईल. पण या सगळ्यामध्ये ना आता सांगितलं जातं की त्याची काहीच गरज नाही आहे. कारण तन्वी तसंही आता आपल्याला स्वीकारावं लागणारच आहे की तन्वी नाही असं अर्जुन म्हणतो. त्यावर रविराजांचं सुद्धा ठाम म्हणणं असतं की रविराजही म्हणतात की अर्जुन बोलतोय ते अगदीच बरोबर आहे. आता आपण कोणाचाही शोध घ्यायचा नाही. मला असं वाटतं जे चाललंय ना ते योग्य चाललं आहे. आणि आता आपण जे काही आधी बघितलं तेच पुन्हा मला रिपीट नको आहे. म्हणजे जर आपण तन्वी म्हणून घ्यायला गेलो शोध कोणाचा तरी आणि मग भलतीच मुलगी आपल्या घरात तन्वी म्हणून वावरणार आणि मला त्या गोष्टी नको आहेत. याआधी आपण खूप सहन केलं आहे. पण त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असतात की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की आपली तन्वीसुद्धा जिवंत असू शकते ना. म्हणजे आपली तन्वी कुठे असेल काय असेल असे नाही ते मनात विचार येतात. आता म्हणजे बघा ना तुम्ही म्हणताय की तिचा शोध थांबवायला हवा. पण बघा या सगळ्या काही गोष्टीसुद्धा लक्षात घ्या ना. त्याआधी मी सुद्धा नव्हती ना. मग मी नव्हती तेव्हासुद्धा तुम्हाला आशा होती की मी तुम्हा सगळ्यांना सापडेन. मग आता काय झालं? आपल्या तन्वीच्या बाबत तुम्ही असा विचार का करत नाही आहात? असं देखील प्रतिमा आता बोलत असते. रविराज म्हणतात की ते सगळं ठीक आहे पण मला नको वाटतायत पुन्हा त्या सगळ्या काही शोधकार्य. कारण तुला माहिती आहे का मागच्या वेळेला सुद्धा तसंच झालं होतं. ज्या वेळेला ही बबली लोखंडे आम्ही घरात आणली होती ना त्यावेळेला सुद्धा तन्वीचा शोध घ्यायचं म्हणून सगळीकडे शोधलं होतं आणि तेव्हा ही आपल्या नशिबात मिळाली. आणि बघितलंच ना केवढा खोटारडेपणा. आपण आपलं सगळं काही बघतो आणि सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सोडून देतो. मग आपण विचार करतो की जाऊ दे ज्या काही गोष्टी होत आहेत त्या मुलीला आपण स्वीकारव्या. पण नाही ना. बघितलंच ना कितीला पडलं ते. कारण ती मुलगी आपली नव्हतीच. म्हणूनच मला असं वाटतं की उगाच आहे ना आपण ह्याच्यात वेळ घालवायला नको. जे आहे त्याला बघूया सामोरं जाऊया असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या थोड्या अशा नाराज असतात. प्रतिमा आत्या थोड्याशा नाराज झाल्या तर आता सायली समजावत असते. सायली समजावत असतानाच लगेचच अर्जुन म्हणत असतो की सायली उगाच ना प्रतिमा आत्याला आशेवर ठेवू नकोस. कारण मला माहिती आहे तू प्रतिमा आत्याला आता सांगशील की सगळं काही नीट होईल. पण तसं होणार नाही आहे मला माहिती आहे. त्यामुळे प्रतिमा आत्याला आशेला ठेवू नकोस. त्यावर सायली आता प्रतिमा आत्यांना समजावते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या की राहू दे ना. बाकी कोणी नसलं म्हणून काय झालं. मी पण तुमच्या तन्वीप्रमाणेच आहे ना. मग तसंही तुम्ही मलाही मुलगीच मानता. मग राहू दे आपण सध्या तरी हे सगळं काही थांबवूया. मग दुसरीकडे अस्मिताही म्हणत असते की आपलं ठरलंय ना आता एवढं आपलं घर भरलेलं आहे तर डोळ्यातनं पाणी काढायचं नाही. मग आता बिलकुलही रडायचं नाही असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे अश्विनही म्हणतो की तुम्ही लोकांनी मलाही सावरलं या दुःखात ना. मग आता आपण एकोप्याने राहायला हवं. आणि तसंही आपण एकटे नाही आहोत. आपण सगळेजण एकत्र आहोत असंही आता अश्विन जो आहे तो बोलत असतो. सायली देखील प्रतिमा आत्यांना आता घट्ट मिठी मारते. सध्या तरी आपण या विषयावर काहीच बोलायला नको. जर तन्वीचा शोध घ्यायचा असेल तर आपण नंतर घेऊया असं प्रताप यांचं म्हणणं असतं. मग आता सगळीजणं खुश असतात. एकमेकांना आधार देत बघत असतात. त्यातच आता इथे अर्जुनही खूप जास्त खुश असतो. कारण सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते आणि सायलीसुद्धा ही जवळून अनुभवत असते. सायलीलाही आता बरं वाटत असतं की चला फायनली आता सगळ्या काही गोष्टी नीट होत आहेत. तर दुसरीकडे मात्र आता सुमनही म्हणत असते की आपण एकरूप राहूया आणि सगळीजणं आपल्या एकमेकांच्या हातात हात मिसळतात आणि एकत्र राहतात. आणि तेव्हाच दुसरीकडे आता सायली अर्जुन रूममध्ये येतात. तेच आता अर्जुन थोडा विचार करत असतो. सायली आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित लावून ठेवत असते. झोपायची तयारी सुरू असते आणि काही नाही. मग दुसरीकडे आता ती ब्लँकेट वगैरे बेडवर नीट ठेवते. तेच आता सायली अर्जुनला विचारते की काय झालं आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की बघ ना पूर्ण आजींची झालेली ही अवस्था त्यामुळे थोडं हर्ट झाल्यासारखं वाटते. कधी पूर्ण आजी बरी होईल. त्यावर सायली
सायली म्हणत असते की काही काळजी करू नका, हेही सगळं लवकरच संपेल आणि तुम्ही इकडे या बरं. आणि असं बोलून ती आता त्याला आरशासमोर घेऊन जाते. जेव्हा ती त्याला आरशासमोर घेऊन जाते ना, तेव्हा ती म्हणत असते की बघा, या आरशात जरा निरखून बघा. मग आता दोघंही जण आरशात बघत असतात. तर अर्जुन तिला म्हणतो की काय झालं आहे. त्यावर आता सायली म्हणत असते की बघा ना, आरशामध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल. हे दोघं जे आहेत ना, त्यातले हे वकील आहेत अर्जुन सुभेदार आणि ही त्यांची बायको. हे दोघंही जण ना खूप मोठे हिंमतवार आहेत. म्हणजे जे काही संकट येईल ना त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहतात, कोणतीही काळजी करत नाही. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो, मला माहिती आहे या वकील अर्जुन सुभेदारचं माहीत नाही, पण ही सायली सुभेदार ज्यांच्याही घरात जाईल ना, त्यांचं घर एकदम आनंदाने बहरून निघेल, कारण त्या घरात कोणतंही टेन्शन नसेल असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा सायलीला सुद्धा हसू येतं. सायली आता अर्जुनकडे पाहून हसू लागते. अर्जुनच्या हातात आपला हात घेते. तर अर्जुन आणि सायली आता थोडाफार त्यांचा मूड ना ठीक झालेला असतो. तर आता सायली जात असताना अर्जुनने सायलीचा हात धरलेला असतो. तर आता सायली म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं, जरा काही तुमचा मूड ठीक झाला का लगेच रोमॅन्टिक व्हायचं ना. मग दुसरीकडे आता अर्जुन म्हणत असतो की काय बोलावं बायकोला ना, बायकोला फक्त ना त्या ब्लँकेटचं तेवढं काही पडलं आहे, माझ्याबद्दल ना माझ्या बायकोला काहीच वाटत नाही, असं बोलून आता तो तिची मजा घेत असतो. तर सायली देखील आता मुद्दामून त्याची मजा मस्करी करत असते आणि त्याला जोरातच ना बेडवर ढकलते. त्यावर तो म्हणतो की माझ्या पायाला लागलं आणि असं बोलून मुद्दामून तिथे आता आवळतच बसलेला असतो पाय. तेवढ्याच सायली बघायला जाते. तर सायलीला तो आता जवळ घेतो. सायली आणि त्याचबरोबर आता अर्जुनमध्ये थोडासा का होईना तसा आता रोमांस रंगलेला असतो. आणि जेव्हा हा थोडासा रोमांस रंगतो ना त्यांच्यामध्ये, तेव्हा आता सगळंच काही होऊन जातं. म्हणजे सायली आणि अर्जुन फायनली आता एकत्र आलेले असतात, एकरूप झालेले असतात. आणि त्यामुळेच आता इकडे अर्जुनलासुद्धा बरं वाटत असतं. अर्जुन आणि सायली जे आहेत ते मात्र आता विचार करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्जुन सायली सगळ्या काही गोष्टींमधून हळूहळू का होईना वर येत असतात. सगळ्या काही गोष्टी सावरायचा प्रयत्न करत असतात. ते तर झालंच, पण आता इकडे सगळीजणांना सकाळ झालेली असते म्हणून वाट बघत असतात की कधी एकदा एकत्र ही लोक येत आहेत त्याची. आणि जेव्हा ही सगळीजणं वाट बघतात ना, तेव्हा मात्र आता विचार करत असते पूर्णा आजी की तन्वी अजून आली कशी नाही. मग तन्वीची वाट बघत असतानाच सायली अर्जुन जे आहेत ते रूममधनं एकत्र येत असतात. घरात सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आता काय उत्तरं द्यायची आहेत पूर्णा आजींना. पण दुसरीकडे सायली अर्जुन जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा पूर्णा आजी म्हणत असते की काय गं, तू अर्जुनच्या रूममधनं कशी काय आलीस. त्यावर आता ते काय आहे ना, सायलीचा ड्रेस राहिला होता ना, तोच द्यायला गेले होते म्हणून आम्ही दोघंही तुम्हाला एकत्र येताना दिसलो. अगं पण सायली कुठे गेली आहे, आपल्याला नाश्त्याला बसायचं आहे ना, तिची वाट बघतोय आपण सगळेजण. त्यावर आता सायली सांगत असते की ते काय आहे ना, वाट तर बघायला नको आपल्याला, कारण आहे ना ती मधुभाऊंना भेटायला गेलेली आहे. ती रोज सकाळी जाते संध्याकाळी जाते असं ॲडजस्ट करत असते, पण आज ना तिला लवकर जावं लागलं असं काहीसं खोटं कारण ना आता मुद्दामूनच सायली देऊ लागते. म्हणजे आता सायली म्हणून एक नवीनच प्रतिमा जी आहे ती उभी राहिलेली असते पूर्णा आजीसमोर. म्हणून आता ती ह्या सायलीला तन्वी समजत असते. आणि तेव्हाच ना सायलीला ती तन्वी समजत असताना सगळीजणं सायलीकडे पाहू लागतात, कारण सायली ज्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी सावरून घेत असते ना, त्यातच तिचं कौतुक तर करावंच लागतं. मग इकडे पूर्णा आजी म्हणत असतात की खरंच ना, आज मला बऱ्याच दिवसानंतर माझी तन्वी भेटली ना, त्यामुळे मला आज खूपच बरं वाटतंय. म्हणजे आता सगळ्या काही गोष्टी नीट होतात. म्हणजे आपण आता नाश्तासुद्धा करून घ्यायला काही हरकत नाही, म्हणजे सायलीला यायला उशीर लागणार आहे तर. मग दुसरीकडे मात्र आता पूर्णा आजींच्या नजरेमध्ये सायली आणि तन्वी ह्या दोन्हीही वेगवेगळ्या प्रतिमा आहेत हे आता कुठेतरी अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच मग आता अर्जुन हा अश्विनकडे बघत असतो आणि अश्विनला तो बाजूला बोलवतो. अश्विनला जेव्हा तो आता बाजूला बोलवतो ना, तेव्हा आता अश्विन त्याच्याकडे बघत राहतो. तर अश्विनला तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे मुळात ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या पटत नसतात, कळत नसतात.
समजतात आणि त्यामुळेच ना हा सगळा गोंधळ जो आहे तो उडालेला असतो. अर्जुनला आता समजत नसतं की कसं रिॲक्ट करावं ते, कारण आता जर सायली म्हणून वेगळीच मुलगी उभं करायची आहे का काय असा मनातही त्याच्या प्रश्न आता येत असतो. म्हणून अश्विनला तो बाजूला घेऊन जातो. अश्विनला जेव्हा तो आता बाजूला घेऊन जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे पूर्णाची म्हणत असतात की खरंच ना, जेव्हापासनं तन्वी आपल्या घरात आली आहे ना, तेव्हापासनं सगळंच कसं छान प्रसन्न वाटतं ना, त्यामुळे मला अगदी घर ना आपलं भरलेलं दिसतं असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे अर्जुन आणि अश्विन बोलत असतात. त्याच वेळेला अर्जुन अश्विनला म्हणत असतो की काय झालंय पूर्णा आजींना, पूर्णा आजी अशा का वागतायत, म्हणजे आता सायलीला त्या वेगळंच कोणीतरी समजतायत, म्हणजे ती आता तन्वी आहे, मग सायलीची प्रतिमा वेगळी तयार झाली वाटतं तिच्या नजरेमध्ये. आता हे नाटक कितपर्यंत आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यावर अश्विन म्हणतो की हे नाटक आपल्याला बरेच दिवस चालू ठेवावं लागेल, जोपर्यंत पूर्णा आजी या सगळ्या गोष्टीतून बऱ्या होत नाहीत. कारण आज मी बघितलं, पूर्णा आजीचं BP चेक केलं होतं, नॉर्मल आलं होतं. त्यावरूनच मला असं वाटतं की हे जे नाटक आपण करतोय ते यशस्वी होईल, पण आपण हे कुठेतरी नियंत्रणात आणायला हवं. पूर्णा आजींची नजर जाते, हे दोघंही जण काहीतरी कुजबूज करत आहेत या गोष्टीकडे. म्हणून पूर्णा आजी त्या दोघांकडेही बघते आणि बोलत असते की काय रे, तुम्ही दोघंही जण बाजूला जाऊन काय बोलताय. त्याबरोबर आता अर्जुन आणि त्यासोबत अश्विन सांगू लागतात की काही नाही, जस्ट नॉर्मल बोलत होतो असं बोलून आता विषयांतर अर्जुन करू लागतो. मग आता इकडे अर्जुनही सगळ्यांमध्ये सामील होतो. त्यातच पूर्णा आजी आता सायलीला म्हणत असतात, म्हणजेच तन्वीला म्हणत असतात की चल आता ना आपण दोघंही जण अशा आहोत ना, तर एक गाणं तर होऊनच जाऊ दे, म्हणजे ना मी तुझ्या आवडीचं ते गाणं गाते, मग बघ ते गाणं तुला पूर्ण करता येतंय का, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता पूर्णा आजी ते गाणं बोलणार असते ना, तेव्हा घरात सगळ्यांनाच टेन्शन येतं की काय होईल आता नेमकं. सायली ते गाणं जर बरोबर नाही बोलली तर प्रॉब्लेम येऊ शकतो, पूर्णा आजींना डाऊट येईल, ही कुठेतरी मनामध्ये भीती असते. त्याचबरोबर आता सायली ही तिथेच उभी असते, पण सायली लहानपणीपासूनच ते गाणं तसंच उलटं म्हणायची. अगदी पूर्णा आजी 2 कडवी बोलून दाखवते. मग आता इकडे अस्मिताला टेन्शन आलेलं असतं. अस्मिता म्हणत असते की काय होईल मला काहीच माहीत नाही, जर पूर्णा आजी जर तशाच बोलल्या तर, म्हणजे पूर्णा आजींनी गालेलं गाणं ते जर सायलीने बरोबर उत्तर देऊन वेगळंच बोलली तर वाट लागेल, म्हणजे जर ती तसंच उलटं बोलली तर ठीक आहे, अशीही मनात कुठेतरी भीती वाटत असते. कल्पना म्हणत असते की काय पूर्णा आजी तुम्ही पण राहू दे ना, काय आता विषय घेऊन बसला आहात, असंही आता म्हटलं जात असतं. पण तरीसुद्धा ना काही ऐकायला ना इथे पूर्णा आजी तयार नसते. पूर्णा आजी आता म्हणत असते की नाही, आता आपण आहे ना पुन्हा एकदा गाणं बोलूया, मला ना जुने दिवस आठवले, आणि म्हणूनच मग आता जुने दिवस आठवले. त्याचबरोबर आता गाणं म्हटलं जात असतं आणि मग जेव्हा पूर्णा आजी गाणं बोलून दाखवते ना, तेव्हा पूर्णा आजींच्या गाण्याच्या पुढेच आता इकडे सायलीला गाणं गायचं असतं. आणि जेव्हा सायली गाणं गायला सुरुवात करत असते तेव्हा मात्र आता पूर्णा आजी सायलीकडे बघतच राहतात, कारण सायलीने पूर्णा आजींनी म्हटल्याप्रमाणेच ते गाणं अगदीच उलटं गायलेलं होतं. आणि जेव्हा ते गाणं उलटं गायते ना, तेव्हा मात्र आता पूर्णा आजी ज्या आहेत त्या मात्र आता बघतच राहतात, कारण तशाच गोष्टी ज्या आहेत त्या आधीसुद्धा व्हायच्या आणि आतासुद्धा सेम ती अजूनही ते गाणं विसरली नाही आहे, हे पूर्णा आजींना आता खात्री पटलेली असते. पूर्णा आजींना असं वाटतं की आता तन्वी मोठी झाली आहे म्हटल्यावर या सगळ्या काही गोष्टी विसरली असेल, पण नाही, तिने तर बरोबर या सगळ्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. आणि त्यामुळेच ना आता अर्जुनही चकित होतो की पूर्णा आजीने सांगितल्याप्रमाणे परफेक्ट गाणं कसं काय गाऊ शकते ही सायली, असाही विचार कुठेतरी मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि जेव्हा ती गाणं एवढं परफेक्टली गाते ना, तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण चकित होतात, कारण इकडे सायली ही स्वतः विचार करत असते की हे नेमकं गाणं जे आहे ते उलटंच मी गायचे, आणि ते सुद्धा उलटं जेव्हा मी गाणं गायचे ना तेव्हासुद्धा मधुभाऊ बोलायचे की काय गं तू हे सगळं गाणं उलटं कसं काय बोलतेस, तेव्हाही मी मधुभाऊंना काहीच नाही असं म्हणून विषय मारून न्यायची. पण आता
आता तर हे सगळं काही असंच दिसतंय. मग दुसरीकडे अर्जुनही चकित होतो. त्यानंतर अर्जुन जो आहे त्याला जाणून घ्यायचं असतं की हे सगळं कसं काही बायकोने शक्य केलं. म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो मात्र पूर्णा आजीला म्हणत असतो की चल पूर्णा आजी, तुला आरामाची गरज आहे, सो आराम करून घे ग जरा, उगाच नको ना अशी बाहेर बसू. मग आता लगेच पूर्णा आजी म्हणत असते की हो रे हो, मला कळतंय, जरा म्हणून बसू देत नाहीस बघ बाहेर, आता जरा नाश्त्यासाठी म्हणून आली होती ना. असं बोलूनच ना आता कसं कसं तिला समजावलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून समजावल्या जातात ना, तेव्हा पूर्णा आजी आता लगेचच तिकडनं जायला निघत असते. मग आता पूर्णा आजी म्हणत असते की मला जरा तन्वीशी गप्पा मारायच्या होत्या, पण कुठे काय, तू तर मला बोलायला सुद्धा देत नाहीस. असं बोलून आता पूर्णा आजी तिकडनं उठून जातात, कारण पूर्णा आजीला रूममध्ये जाऊन सुद्धा आराम करायचा असतो. मग दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे तिने हे गाणं जे आहे ते परफेक्ट बोललेली असते. आणि त्यामुळेच ना सगळीजणं तर चकित असतात, कारण पूर्णा आजींच्या समोर कोणीही काहीच बोलू शकत नव्हतं. पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघूनच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसत असतो. मग इकडे अर्जुन वाट बघत असतो की पूर्णा आजीच गेल्यानंतर सायलीला आपण या सगळ्या काही गोष्टी विचारायच्या. आणि म्हणूनच आता तो विचार करतो की जर पूर्णा आजी इथून गेली ना तर सायलीला मी विचारू शकेन. विमल जी आहे ते पूर्णा आजींचा हात धरत पूर्णा आजीना हळूहळू का होईना तिकडनं घेऊन चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं पूर्णा आजी तशी जाते ना तसं अर्जुन लगेच सायलीकडे जातो आणि सायलीला विचारतो की काय ग बायको, तू नेमकं गाणं बरोबर कसं काय बोललीस, म्हणजे मला काही गोष्टी समजल्या नाही ग, एवढं परफेक्ट कसं काय जमलं. त्यावर आता सायली म्हणत असते की म्हणजे मला कळलं नाही. त्यावर नेमकं तन्वीसुद्धा ना हे गाणं असंच उलटं म्हणायची आणि सेम टू सेम तू तसंच म्हटलं. त्यावर सायली म्हणत असते योगायोग असेल असं वाटतं मला, कारण आहे ना मी जेव्हा आश्रमात होती ना तेव्हासुद्धा मी असंच बोलायचे, म्हणजे तेव्हा मधुभाऊसुद्धा मला सांगायचे की हे असं आहे म्हणून. मग तेव्हा ना मला खरं तर ना कळायचं नाही, पण सगळीजणं मला हसायचे. सायलीच्या योगायोगाने का होईना पूर्णा आजींना आता ही गोष्ट तर पटलेली होती, पण सगळीजणं विचार करतात की परफेक्ट असाच कसा योगायोग असू शकतो. म्हणजे जसं ती बोलायची अगदी तसंच आपली तन्वीसुद्धा बोलायची. म्हणजे सायली आणि तन्वीमधले बरेचसे गुण जे आहेत ना ते घरातल्यांना थोडेसे खटकत असतात, कारण सगळे सेम असतात, पण ही सायली म्हणून वावरत असते म्हणून कोणाला काही कळत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्जुनही म्हणत असतो की खरंच ना या गोष्टी आत्ता म्हणून का होईना या सगळ्या काही नीट झाल्या, पण मला असं वाटतं ना की नाही, या सगळ्या काही गोष्टी अशा झालेल्या असल्या तरीसुद्धा आपण पूर्णपणे निर्भर करून राहायला नको. अश्विन म्हणतो की काही दिवस आपल्याला हे नाटक पुढे कंटिन्यू करायचं आहे, पण आपल्याला नाटक कंटिन्यू करताना थोडा प्रॉब्लेमसुद्धा येणार आहे, कारण तन्वी म्हणजे सायलीला जे आहे त्या तन्वीच्या बालपणीच्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण सायली म्हणते की आता कसं जमलं तसं जमेल, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून सायली सगळ्या काही गोष्टी सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीसाठी हे अवघड वाटत नसतं सायलीला, कारण सायलीच ही कुठे स्वतः तन्वी होती आणि सायली स्वतः तन्वी असल्यामुळे तिला या गोष्टी एवढ्या अवघड वाटत नव्हत्या जेवढ्या घरातल्यांना वाटत होत्या तशा. मग आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं की सगळीजणं आता इथे बसलेली असताना रविराज त्याचसोबत प्रतिमा आता म्हणत असतात की चला आता ना आम्हाला निघायला हवं, जास्त वेळ आम्ही आता थांबू शकत नाही, कारण आता खूप उशीर झाला आहे आणि बरेच दिवस आम्ही राहिलोसुद्धा, आता आम्ही निघतो असंही आता रविराज म्हणत असतात. तर प्रतिमासुद्धा म्हणत असते आणि तुम्हाला जर काही काळजी वाटली, काही वाटलं तर आम्हाला नक्कीच सांगा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर आता ते तिघही जणं जायला निघतात. पण आता नेहमीप्रमाणेच थोडं अजून थांबलं असतात तर बरं वाटलं असतं असंही मत असतं, पण काही केल्या अजून काही थांबता येत नसतं. आणि त्यामुळेच ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी घरातले सुद्धा समजून घेतात. पूर्णा आजींची सगळ्यांनाच काळजी वाटत असते, पण आता प्रतिमा, रविराज आणि सुमन तिकडनं जातात. तर दुसरीकडे मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये जेलमधला सीन दाखवलेला आहे. जे मुख्य अधिकारी असतात ते तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात की तुमच्यावर काही कामाची जबाबदारी मी सोपवली होती, त्यातील काही लोकांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्यामुळेच ना मी त्याला एक प्रशस्तीपत्र देणार आहे आणि त्यांच्या वागण्यातही बदल झालेला आहे, असं देखील आता बोललं जातं. मग आता सगळ्यांचाच विचार चालू असतो की कोणी एवढं उत्तम काम केलेलं आहे, म्हणून सगळीजणं बघत असतात. तर त्यांनी येताना एक
प्रशस्तीपत्रकसुद्धा आणलेलं असतं आणि ते प्रशस्तीपत्रक जेव्हा आणलं जातं ना तेव्हा त्याच्यावर नाव असतं महिपतचं. महिपत, तुम्ही आतापर्यंत जे काही काम आम्ही सांगितलं होतं ते एकदम चोखपणे केलं आणि म्हणूनच ना तुमच्यावर आम्ही एक जबाबदारी सोपवत आहोत, म्हणजे तुम्हाला हे प्रशस्तीपत्रक देत आहोत. तुम्ही खूप चांगलं वागताय सगळ्यांशी, तुमच्यामध्ये बरेच बदलसुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला हे प्रशस्तीपत्रक देत आहोत. आणि जेव्हा महिपतला ते प्रशस्तीपत्रक भेटतं तेव्हा तो खूप जास्त खुश होतो. ते अगदी तो आपल्या छातीकडे कवटाळून ठेवतो, कारण त्याला असं वाटत असतं की खरंच ना आपण चांगलं वागतो, आपण सुधारतो, याची आपल्याला काहीतरी पोचपावती मिळालेली आहे. सगळेजण तिथे जेलमध्ये असतात ना ते मात्र आता महिपतचं कौतुक करत असतात. महिपतला म्हणतात, म्हणजे आता तुझी लवकरच सुटकाही होईल, म्हणजे तुझं एवढं चांगलं वागणं त्यांना दिसतंय, त्याचसोबत तू कामंसुद्धा उत्तम करतोय, त्यामुळेच तुझं तर कौतुक केलेलं आहे. मग महिपतही इतर सगळ्यांना सांगत असतो की तुम्हीसुद्धा ना असेच चांगले वागा आणि चांगलं राहा, सगळी कामं व्यवस्थित करा, म्हणजे तुमचीसुद्धा लवकरात लवकर इकडून सुटका होईल. नागराज तर आता महिपतकडे बघतच बसतो. नागराज मग विचार करतो की खरंच ना, खरंच किती वेगळं आहे ना हे सगळं काही, म्हणजे आता थोड्या वेळासाठी तो एकदम वेगळाच विचार करू लागतो की हा असा वागतोय म्हणून ह्याची सुटका तर झालेली आहे, पण आता आपलं काय, असाही विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर होत असतातच. मग आता महिपत हा नागराजला सुद्धा सांगत असतो की तू सुद्धा ना असाच चांगला राहा, म्हणजे तुझीसुद्धा सुटका लवकरच होऊ शकते, बघितलंस का. पण नागराज म्हणतो की काय रे, ते साधं प्रशस्तीपत्रक आहे, काय एवढं कवटाळून बसलाय. त्यावर महिपत सांगतो की बघ, मी शाळेत ना एवढा काही शिकलो नाही, जेमतेम थोडेफार शिकलं असेल, पण आता जेव्हा माझ्या हातात हे प्रशस्तीपत्रक येतं आहे ना तेव्हा ना मला खूप भारी वाटते, म्हणजे असं वाटतंय ना की काहीतरी मी स्वतः मिळवलं आहे स्वतःच्या बळावर, आणि त्यामुळेच ना ह्याचं अभिमान, ह्याचं कौतुक मला जरा जास्त वाटतंय. बघ ना किती सुंदर लिहिलं आहे ना, कारागृह विभाग प्रशस्तीपत्र महिपत शिखरे, खूप उत्तम काम केलं आहे म्हणून मला भेटले आणि हे मी अगदीच ना जपून ठेवणार आहे, असंही आता महिपत जो आहे तो बोलत असतो. आणि महिपत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना तेव्हा मात्र आता नागराज त्याच्याकडे पाहत राहतो. दुसरीकडे प्रिया जी आहे ना तिला आता काहीच नको असतं, ती काहीसुद्धा खात नसते. ती काहीच न खात असल्यामुळे तिला आता तिथे एक हवालदार येते आणि म्हणत असते की थोडं खाऊन घे, असं कसं चालणार आहे, थोडं तरी खा. पण तरीसुद्धा ना ती आता ऐकत नसते. ती जेव्हा ऐकत नाही ना तेव्हा मात्र आता तिला सांगितलं जातं की खाऊन घे, त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही आहे. मग तेव्हा ती म्हणत असते की मी खाल्लं असतं पण मला नको आहे, माझा नवरा मला येईल ना आणि तो मला भरवेल. ती आता अश्विनची वाट बघत असते आणि त्यामुळेच ना ती आता म्हणत असते की माझा नवरा किंवा माझे आईबाबा येतील तेव्हाच मी खाईन, असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा ती असं बोलते तेव्हा ती हवालदार म्हणते की कोणी येणार नाही आहे, खाऊन घे, जे भेटतंय ना ते खायला भेटतंय ते खा, गप्प, उगाचच ना नाटक करू नको, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन रूममध्ये असतो, ते सायलीने ना अस्मिताच्या मुलाला आणलेलं असतं आणि त्याच वेळेला आज बाळ आपल्या रूममध्ये कसं. त्यावर सायली म्हणते की त्याला मामाला भेटायला यायचं होतं, म्हणूनच मी मामाला भेटायला म्हणून घेऊन आले. मग त्याच वेळेला ते बाळ जे आहे ना ते आता अर्जुनकडे बघत असतं आणि खेळत असतं. तर दुसरीकडे मात्र सायली म्हणत असते की बाळाला थोडा वेळ आपल्याकडेच दिलेला आहे सांभाळायला, कारण अस्मिताताईंची झोप नाही झाली, त्या झोप पूर्ण करतात, त्यामुळे आपण थोडा वेळ बाळाला आपल्याकडेच ठेवूया. मग आता बघा ना, मी ना विसरलीच बघा, बाळाला ना पटकन आहे ना जाऊन ना दुधाची बॉटल घेऊन येते, खालीच राहिली, पटकन आहे ना तुम्ही बाळाला धरा, मी दुधाची बॉटल घेऊन येते. अर्जुन म्हणतो काय, मी बाळाला धरायचं आहे, नाही मला जमणार नाही येते. मग सायली म्हणते का नाही जमणार आहे, सवय करा, घ्या पकडा, आणि जर तुम्हाला जास्त अवघड जात असेल ना तर तुम्ही बेडवर ठेवा आणि पण उशा लावा हा बाजूने, असं देखील सायली आता सांगू लागते. सायली जेव्हा अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा अर्जुनही हे सगळं काही ऐकत असतो. सायलीला आता दुधाची बॉटल आणण्यासाठी खाली जायचं असतं, म्हणूनच मग आता अर्जुनकडे ती आता सांभाळायला देते. अर्जुन आता एकदमच अवघडलेला असतो, कारण अर्जुनने लहान मुलं अशी कधी सांभाळलेली नसतात, त्यामुळे अर्जुनला थोडं असं ऑकवर्ड वाटत असतं त्या मुलाला पकडणं. पण सायली म्हणत असते की नाटक करू नका, पकडा, तुम्हाला जमू शकतात या गोष्टी आणि तुम्ही करू शकता. आणि असं बोलूनच तिने ना आता त्याच्या हातामध्ये ते मूल दिलेलं असतं. त्यानंतर ती खाली निघून जाते. पण आता अर्जुनला कुठे जमते घ्यायला. अर्जुन जो आहे तो
तो मात्र आता न घेता येण्यामुळे तो आता बेडवर त्याला ठेवायचा निर्णय घेतो आणि तिथे उशी तर त्याने खुर्चीवर ठेवलेली असते. तो म्हणतो 1 मिनटं हा बाळ येतो आणि असं बोलून तो खुर्चीवर ठेवलेली उशी घ्यायला जात असतो. तोपर्यंत बाळ ना आता उशीला पलटत असतं आणि अगदीच ना कडेवर त्याने बाळाला ठेवलेलं असतं. तोपर्यंत सायली पुन्हा आलेली असते आणि सायली पाहते तर तिला धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की सायली आता पूर्णा आजींच्या रूममध्ये गेलेली असते आणि पूर्णा आजींच्या रूममध्ये जाऊन ती पूर्णा आजींशी बोलत असते. त्यांच्याकडे त्यांची साडी वगैरे मागत असते आणि त्यांचं ते बोलणं बघूनच ना दोघींचंही कल्पना आणि प्रताप यांना खूप छान वाटत असतं. दुसरीकडे सायलीने आता अर्जुनला बाळ कसं सांभाळायचं याची सुद्धा चांगलीच प्रॅक्टिस दिलेली होती. त्यामुळे अर्जुनलाही थोडंफार का होईना आता जमत असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.